देण्यासाठी मी माननीय विधानसभेचे गटनेते भरत शेठ गोगावले यांना विनंती करतो की आपण या ठरावास अनुमोदन द्यायचे आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो। ज्या नगरीमध्ये आजचा हा आपला कार्यक्रम संपन्न होतोय त्या आई महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतो। रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही। या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं। ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरची चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही। 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची। ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली आणि ज्यांचा आज रायगडावरती राज्याभिषेक सोहळा करून आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने इथं हजर झालो ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय। आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा करतोय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्याही चरणी नतमस्तक होतो। ज्या या महाराष्ट्राला एक आपलं लाडके मुख्यमंत्री ज्यांनी बहाल केले त्या स्वर्गीय गंगूबाई शिंदे यांनाही यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते उपनेते मंत्री आमदार खासदार सर्व सभागृहातील मान्यवर मंडळी, जे आमचे सहकारी मित्र प्रकाश आबिटकर यांनी ठराव क्रमांक 4 जो मांडलेला आहे जे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारच्या संदर्भात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे। आम्ही विश्लेषण करणार नाही आहे परंतु हा ठरावाला अनुमोदन देण्यासाठी आम्ही उभे आहोत। तर माझं विनंती आहे सगळ्या सभागृहाला की या ठरावाच्या बाजूने सगळ्यांनी आपण हात वर करून उभं यायचं। विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा अरे एकनाथ शिंदे साहेब आगे बढो। ठराव क्रमांक 4 माननीय आमदार प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी हा ठराव मांडला। याला अनुमोदन भरत शेठ गोगावले यांनी दिलंय। हा ठराव एकमताने मंजूर झाला असे या ठिकाणी मी जाहीर करतो। ठराव क्रमांक 5 लोकसभा निवडणुकीत मिशन 48 म्हणजेच 48 जागांवरती महायुती विजय होणे या दृष्टीने सर्व निर्णय व त्यास लागणारे सर्व संसाधनाची व्यवस्था करण्याचे सर्व अधिकार माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना देण्यात येत आहे। या ठराव सूचक म्हणून माननीय मंत्री महोदय शंभूराजे देसाई साहेब यांना विनंती करतो या ठरावाला आपण सूचक म्हणून आपण ठराव मांडायचा आहे। जय महाराष्ट्र। ठराव क्रमांक 5 येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातून 400 पेक्षा अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाहीर केला आहे। हा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीसह निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे।
महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू। त्यासाठी संसाधने पुरवणे, धोरणात्मक निर्णय घेणे याबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे असतील। त्यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाचा जो कृती कार्यक्रम ठरेल ते सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कसोशीने पाळतील। राज्यात शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 3 पक्षांचे सरकार सध्या कार्यरत आहे। या सरकारने गेल्या 2 वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून या निर्णयाबाबत लोकजागृती करणे, त्यांचा प्रचार करणे हा याच मोहिमेचा अत्यंत आवश्यक भाग असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हा प्रत्येक शिवसैनिकाच्या जबाबदारीचाच एक भाग असेल। आपल्या सहकारी पक्षाची धोरणे, सहकारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद ठेवणे, त्यांच्यासोबत प्रचाराची आखणी करणे आणि त्यासंबंधी वरिष्ठ नेत्यांकडून जे आदेश येतील त्यानुसार कामे होतील याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे। त्याचवेळी या संधीचा फायदा घेऊन शिवसेना पक्षाचा विस्तार करणे हा सुद्धा याच जबाबदारीचा एक भाग असेल। अंतिमतः लोकसभेत पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करून सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात दैदिप्यमान विजय प्राप्त करण्यासाठी एकत्रितपणे आम्ही सगळे प्रयत्न करू असा निर्धार या ठरावाद्वारे मी व्यक्त करत आहे। धन्यवाद। अत्यंत महत्वाचा असा 5 नंबरचा ठराव माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब यांनी मांडला। या ठरावास अनुमोदन देण्यासाठी माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांना मिळतो। या ठरावास आपण अनुमोदन द्यायचे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातून 400 पेक्षा अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प आपण सर्वांनी जो केलेला आहे, ज्यांनी आपल्या भारताचं नाव जगाच्या पाठीवर उंच केलं ते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना परत 3ऱ्यांदा पंतप्रधान पदावर आरूढ करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये दैदिप्यमान विजय प्राप्त करण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे प्रयत्न करूया आणि असा निर्धार आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सर्वजण करीत आहोत। मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय नामदार शंभूराज देसाई यांनी जो ठराव मांडला त्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो। कृपा करून आपण सर्वांनी हात उंच करून या ठरावाला अनुमोदन देऊया। आभारी आहे। जय महाराष्ट्र। अत्यंत महत्वाचा हा 5 नंबरचा ठराव या ठिकाणी माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब यांनी मांडला। याला अनुमोदन माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांनी त्यांना अनुमोदन दिलं। मी हा ठराव एकमताने मंजूर झाला असे मी त्या ठिकाणी जाहीर करतो। नामदार शंभूराज देसाई साहेबांनी जो ठराव मांडला आणि दादासाहेब भुसे साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं, हा ठराव पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। मी सभागृहाला विनंती करतो, आपल्या नेत्यासाठी, पक्षासाठी आणि शिवसेनेसाठी जोरदार या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट मानाचे मानबिंदू हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी महानेता लोकनेता सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे सुपुत्र, महाराष्ट्राचा टहाण्यावाघ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, अनाथांचा नाथ, लोकनाथ, नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज
जय भवानी. धन्यवाद. ठराव क्रमांक 6 घेण्याच्या अगोदर मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे समन्वयक नरेशजी मस्के साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला जी मिशन 48 आहे त्या संदर्भात आपण आपलं मनोगत, आपण आपली जी शपथ जी आहे आपण सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ता यांना द्यायचे. धन्यवाद. महाअधिवेशन बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी निगडीत हे शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी घोडदौड करत आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे पाऊल उचललं आणि तुम्ही सर्वजण 40+10 आमदार 13 खासदार साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात. मी प्रथम या अधिवेशनामध्ये तमाम शिवसैनिकांतर्फे आमदार आणि खासदारांचा खास करून आभार मानतो. आपण साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील नेते, जनता, शिवसैनिक त्यांच्याशी पाठीशी उभे राहिलात आणि त्यामुळेच आपण ही जी घोडदौड आहे अशीच पुढे सुरू राहिलेली आहे. आपल्या हिंदुस्थानी धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये आपण जी शपथ घेतो, देवाला साक्ष ठेवून जी शपथ घेतो ती खऱ्या अर्थाने फार महत्वाची असते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शब्द दिलेला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या 48 जागा शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा आम्ही महायुतीमध्ये निवडून आणू. तो जो शब्द दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, तो केवळ तुमच्या आणि तुमच्या जीवावरती, एकमेकांमधील सगळे पक्ष मतभेद विसरून आपण त्या कामाला लागणार आहोत. आणि त्याकरता आपण या महाअधिवेशनामध्ये आपले सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, शिवसैनिक आपण एक शपथ घेत आहोत. मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि आपण ती शपथ या सर्व शिवसैनिकांना आपण जी शपथ देत आहोत ती आपण या ठिकाणी, मी शपथेचं वाचन करेल एक एक ओळ, त्याच्या पाठीमागे आपण जी बोलून आपण ही शपथ घेत आहोत. करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून, पाठीमागून आपण बोलायचं, एक एक ओळ घेऊ. करवीर वासिनी, सगळ्यांनी हात पुढे करा, उजवा हात पुढे करा. करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक जाहीर शपथ घेतो की येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सर्व 48 खासदार प्रचंड बहुमताने निवडून देऊ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो राम भक्तांनी अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे असे स्वप्न पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ते पूर्ण केले आहे. गेल्या 10 वर्षात भारताचा जगभरात सर्व क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे. करोडो भारतीयांना मोदीजींनी दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढले आहे. देशाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. भारताच्या विकासाचा हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी केंद्रात मोदी सरकार भक्कमपणे पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री
आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संपूर्ण ताकद मोदीजींच्या पाठीशी उभी करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे। देशसेवेचे अविरत व्रत घेतलेल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार आम्ही या राष्ट्रीय महाअधिवेशनात व्यक्त करीत आहोत। जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मस्के साहेब। यानंतर ठराव क्रमांक 6 शिवसेनेच्या वतीने शिवसन्मान पुरस्कार दरवर्षी देण्यात येतील। त्या पुरस्कार जाहीर करण्यासाठी त्या पुरस्काराचं सूचक म्हणून ठराव मांडण्यासाठी माननीय मंत्री उदयजी सामंत यांना विनंती करतो। आपण हा 6 नंबरचा ठराव या ठिकाणी या सभागृहात मांडायचा आहे। धन्यवाद। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केलेल्या आणि शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे खालील 6 वार्षिक शिवसन्मान पुरस्कार हे देण्यात येतील। त्यातला पहिला पुरस्कार शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नावाने दिला जाईल, उत्कृष्ट कामगार पुरस्कार। दुसरा पुरस्कार शिवसेना नेते सुधीर जोशी साहेबांच्या नावाने देण्यात येईल, नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार। तिसरा पुरस्कार शिवसेना नेते प्रमोद नवलकर साहेबांच्या नावाने देण्यात येईल, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार। चौथा पुरस्कार श्रीयुत दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येईल, कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार। शिवसेना नेते वामनराव माडिक यांच्या नावानं शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून शरद भाऊ आचार्य शिवसेना नेते यांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतील। आणि हे सर्व पुरस्कार शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं जाहीर होतील आणि त्याचवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते हे या ठिकाणी देण्यात येतील असा ठराव मी मांडतो। ठराव क्रमांक 6 अत्यंत शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा ठराव माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांनी मांडला। या ठरावास अनुमोदन देण्यासाठी शिवसेनेचे सचिव माननीय संजयजी मोरे यांना विनंती करतो। आपण या ठरावास अनुमोदन द्यायचे आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून नजर चुकीनं एक पुरस्कार या ठिकाणी घोषित करणं राहिलेला आहे। 7वा पुरस्कार उत्कृष्ट शिवसैनिक पुरस्कार आदरणीय दत्ताजीराव नलावडे साहेबांच्या नावाने देण्यात येईल। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे 7 वार्षिक शिवसन्मान पुरस्कार देण्याचा जो ठराव माननीय मंत्री महोदय उदय सामंत यांनी केला त्यांना मी अनुमोदन देत आहे आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करणं म्हणून आपण सगळ्यांनी हात वरती करून ठराव मंजूर करावा। धन्यवाद। ठराव क्रमांक 6 हा माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी मांडला आणि या ठरावास अनुमोदन माननीय सचिव संजयजी मोरे साहेब यांनी दिलं। हा ठराव एकमताने मंजूर झाला असे मी जाहीर करतो। आणि आज या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलं सत्र या ठिकाणी येऊन दुसरं सत्र साधारणतः अर्ध्या तासाने 30 मिनिटांनी या ठिकाणी सुरू होईल। आपल्या सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा अर्ध्या तासाने आपण या सभागृहामध्ये यायचंय। त्यानंतर पुन्हा दुसरं सेशन या ठिकाणी चालू होईल। तोपर्यंत आपण आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे। भोजन व्यवस्था आपण भोजन करायचंय आणि पुन्हा या सभागृहात अत्यंत महत्वाचे विषय दुपारच्या नंतर दुसऱ्या सत्रामध्ये मांडले जाणार आहे। त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय। पहिल्या सत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन। माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं या सभागृहात स्वागत। आपण अर्ध्या तासानंतर पुन्हा या ठिकाणी भेटणार आहोत। धन्यवाद।